हाय, नमस्कार मंडळी. खूप सारं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या मॉम लाईफ विथ छायामध्ये. आजचा दिवस काही खास आहे कारण आज रामनवमीचा दिवस आहे. याच दिवशी मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि कारण रामनवमी हा दिवस खूप पवित्र असा दिवस आहे आणि माझ्या मनामध्ये पहिल्यापासूनच रामनवमीच्या दिवशी आपण सुरुवात करावी असं ठरलेलं होतं. आत्तापर्यंत मी माझी ओळख सांगितलेली नाही आणि या व्हिडिओमध्ये मी माझी ओळख सांगणार आहे, माझं इंट्रोडक्शन देणार आहे. तर माझं नाव आहे छाया आणि मी एक गृहिणी आहे आणि माझ्या या चॅनलमध्ये तुम्हाला ब्लॉगिंग, कुकिंग, मोटिवेशनल, ट्रिपचे काही व्हिडिओ तसेच इतर काही लाईफमध्ये माझ्या काही जे घडेल ते मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी भाषा व्हिडिओमध्ये अगदी साधी सोपी असणार आहे, परंतु जे काही बोलेल ते अगदी मनापासून बोलणार आहे आणि माझा जो व्हिडिओ आहे तुम्हाला नक्कीच आवडेल असा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. आय होप माझा तुम्हाला परिचय झाला असणार आणि तुमची साथ खूप मोलाची आहे. जर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या या जर्नीमध्ये सोबत राहा. जे काही करेन ते चांगलं करण्याचा मी प्रयत्न करेन आणि तुमचा सपोर्ट जर असेल तर नक्कीच मी अजून छान करेन. तुमचा जर सपोर्ट नसेल तर आम्ही काहीही करू शकत नाही. म्हणूनच मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडून काही चुक्या झाल्या तर समजून घ्या आणि मला कमेंटमध्ये सांगितल्या तरी चालतील. त्या कमेंटमध्ये माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या असेल ते मी अजून सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ जास्तीत जास्त चांगला बनवण्याचा प्रयत्न करेन. हा प्रयत्न माझा सतत असणार आहे मैत्रिणींनो. असा हा माझा छोटासा परिचय मी दिलेला आहे. तर चला जाऊया. आजच्या दिवशी मी काळाराम मंदिर नाशिक येथे गेलेले आहे आणि या मंदिरापासूनच मी माझ्या ब्लॉगिंगची सुरुवात केलेली आहे. तर आज आम्ही सकाळी सकाळी रामनवमीनिमित्त काळाराम मंदिरात गेलो आणि तिथे श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी गेलेलो आणि दरवर्षी खूप भाविक येतात इथे, परंतु या दिवशी दर्शन घेण्यासाठी गेलो तर एक प्रकारचं मनाला वेगळीच ऊर्जा येते. तिथे या दिवशी खूप मोठा कार्यक्रम असतो. खूप भक्त येतात. बरेच जण आजच्या दिवशी आवर्जून श्रीरामांचं दर्शन घेतात. या मंदिरात गेल्यानंतर या दिवशी खूप छान सजावट केलेली असते. दिवे लावलेले असतात, लाइटिंग लावलेली असते. मंदिरापुढे छान छान रांगोळ्या काढलेल्या होत्या. त्याचप्रमाणे फुलांच्या माळांनी हे मंदिर अगदी छान सजवलेलं होतं. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर श्रीरामांचं दर्शन घेतलं आणि मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा निर्माण झाली आणि मनाला समाधान लाभलं. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर खूप प्राचीन आहे. इथलं जे शिल्पकला आहे ती अगदी प्राचीन आहे. हे मंदिर काळ्या दगडामध्ये बांधलेलं आहे आणि अगदी कोरीव काम केलेलं आहे. या मंदिराकडे बघितलं तर इतिहास आणि श्रद्धा यांचं आपल्याला एक प्रतीकच जाणवेल असं हे मंदिर आहे. आपण कुठेही गेलो, आता मला जिथं मी जाते तिथे हे जे काळ्या दगडामध्ये बांधलेलं मंदिर आहे ना, ते मला पहिल्यापासूनच माझ्या मनाला खूप म्हणजे खूप आवडतं. मला अशी मंदिरं बघितलं ना तर मनामध्ये अगदी अगदी वेगळंच समाधान लाभतं. एक प्रकारची ऊर्जा येते आणि प्रसन्न वाटतं. ही मंदिरही त्यातलंच एक आहे. हे मंदिर खूप छान आहे. खूप खूप म्हणजे खूप छान आहे. त्र्यंबकेश्वरचं एक मंदिर, हे काळाराम मंदिर, सुवर्ण मंदिर, सूर्यनारायण मंदिर, अशी नाशिकमध्ये खूप मंदिरं आहेत जी आपण जर तिथे भेट दिली ना तर मनाला एक वेगळ्या प्रकारचं समाधान लाभतं. आणि कितीही बिझी असलं ना, कितीही धावपळीचं जीवन असलं ना, तर थोडा वेळ जर देवासाठी दिलं, देवाच्या दर्शनासाठी जर दिलं, तर मनामध्ये एक प्रकारची नवीन ऊर्जा निर्माण होऊन तुमचं पुढचं जीवन हे अगदी सुखकर जातं. मनामध्ये एक प्रकारची नवीन उर्मी येते. तर नक्कीच आवर्जून तुम्ही देवाचं दर्शन नक्की घेत जा.
तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. मी तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं देण्याचा प्रयत्न करेल, तेवढा मी प्रयत्न करणार. तर चला बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या सोबत राहा आणि मला सपोर्ट करा. बाय, टेक केअर.